नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत पुन्हा तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत घडी घाला व उघडा। ह्या पाठात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप सराव करून घेण्याची आवश्यकता आहे, कारण हे प्रश्न सहजासहजी तुम्हाला सोडवताना अडचण येते। मग अशा वेळेस काय करा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांचा आपण सुरुवात करणार आहोत, पण जी सुरुवातीची माहिती ती समजून घ्या, कारण ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही आता चौथीचे पेपर वगैरे दिल्यानंतर तुमच्याकडे जे वह्या उरलेल्या आहेत त्याच्यात एखादी वही अशी काढा जी व्यवस्थित मोठी आहे, त्याची घडी व्यवस्थित आपल्याला करता येत। ते पानं घ्यायचे, आता लिहिल्यानंतर ते तुम्ही रद्दीत देणारच आहेत, पण ते पानं घ्यायची, एक वही काढून ठेवायची, त्या वहीवरती चौकोनी घड्या काढून अशा वेगवेगळ्या पद्धतीने समजवल्यानंतर अशा घड्या घालायचा, कात्रीने कापायचं आणि तुम्ही सराव करून घ्यायचा आहे। असा सराव जर केला तर मी खात्रीशीर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एकही मार्क याचा वरचा जाणार नाही। तर चला प्रश्नांकडे वळूया। पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलेला आहे तर या ठिकाणी एक कागद दिलेला आहे, तो कागद चौरस आहे। मग या ठिकाणी त्याची काय केलेली विद्यार्थी मित्रांनो, घडी केलेली। तर ह्या कागदाला या ठिकाणी जे असे डॉट डॉट दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा हे जे असे डॉट डॉट दिसतात ना, आणि बाण दाखवला आहे, इकडच्या बाजूकडनं बाण इकडे दाखवलेला आहे, म्हणजे ती कागदाची घडी ती अशी आपल्याला घालायची आहे, ही बाजू त्याच्यावर ठेवायची, असा त्याचा अर्थ आहे। हे केल्यानंतर तो आयतासारखा दिसेल। त्यानंतर वरून बाण खाली आलेला आहे, म्हणजे काय करणार, ह्या ठिकाणी वरची बाजू खाली याच्यावर ठेवायची, दुमडून सारखे टोक, हे जे टोक आहेत ते एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आणि त्याला दुमडायचं। त्यानंतर पुढे गेल्यानंतर ती अशी तयार होईल। अशी तयार झाल्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी एक त्रिकोण दिसतोय, असा एक त्रिकोण केलेला आहे। मग त्याचा अर्थ काय की तो तेवढा भाग जो आहे तो कट केलेला आहे, कापून घेतलेला आहे। तर घडी उघडल्यानंतर तो तुम्हाला कसा दिसेल, कळलं मला सांगितल्यानंतर, घडी उघडल्यानंतर तो तुम्हाला कसा दिसेल। मग सगळ्यात महत्वाचं, ही क्रिया केल्यानंतर त्याची विरुद्ध क्रिया करायची। सर कशी, तर बघा ही आकृती दिसते, याच्या नंतर तुम्ही अशी घडी उघडणार, मग उघडल्यानंतर पहिले कागद असा झाल्यानंतर तो तुम्हाला इकडच्या बाजूला येईल। मग इकडच्या बाजूला आल्यानंतर हा त्रिकोण इथं जॉईन झालेला असते, म्हणजे एवढा भाग तो काय झालेला आहे, कट झालेला आहे। मग ह्याच पद्धतीने इथं चौकोन दिलेला आहे, मग इथं चौकोनी आहे का नाही, बघा इथं रेषेचा गॅप आहे, मग इथं गॅप, इथं गॅप दिसतोय। मग आता तो त्रिकोण आहे, म्हणजे हा चौकोन येणार नाही आणि हा चौकोन येणार नाही, उरली आपल्याकडे पर्याय ए आणि सी। त्यानंतर या ठिकाणी तो इथं सेंटरला घेतलेला नाहीये, म्हणजे त्याच्यात गॅप आहे, मग हा इथं गॅप आहे, इथं सेंटरला केल्यामुळे काय आहे, तो चौकोनासारखा दिसेल, म्हणून हा पण येणार नाही। मग आता ह्या पद्धतीने तुम्ही उघडलं, नंतर आता कुठे उघडेल, तो वर उघडेल। वर उघडल्याक्षणी या ठिकाणी जो आयताकृती तयार होणार आहे, त्या आयताकृतीमध्ये या ठिकाणी त्रिकोण असे येतील, लक्षात आलं तुमचं, असे येतील, म्हणजे या ठिकाणी जो त्रिकोण तयार होत आहेत वरती आणि खाली तयार होत आहेत, हे बघा या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। आता तुमचं व्यवस्थित जर लक्ष असेल माझ्या शिकवण्याकडे तर तुम्हाला कळलं असेल। पुढचा प्रश्न बघूया, दुसरा बघा, याच्यात काय सांगितलेलं आहे, वरून खालचा बाजूला अशी घडी घालायची, हे तो एकमेकांवर व्यवस्थित दुमडायचे, व्यवस्थित ठेवायचे, ह्या पद्धतीने घडी तयार होईल। त्यानंतर इकडची बाजू इकडे ठेवणार अशी व्यवस्थित ठेवल्यानंतर ही आकृती तयार होते। हे तयार झाल्यानंतर या ठिकाणी एक चौरस तयार झालेला आहे। मग हा चौरस तयार झालेला आहे, तर आता उघडायचंय, मग सुरुवातीला काय होईल, इकडचा भाग इकडे उघडला जाईल, म्हणजे ह्या पद्धतीने उघडला जाईल। उघडल्यानंतर हे जो आहे, आता ही बाजू कुठे जाणार, इकडे येणार, मग इकडे येणार, तर असं इथं आणि इथं दिसतंय, इथं दिसत नाही, कारण हा मध्ये येतोय, इथं मध्ये गॅप आहे, ही रेषा दिसते ना, गॅप आहे, इथं तसं नाही म्हणून बी गेला, इथं पण तसं नाही कारण खालच्या बाजूला येणार नाही म्हणून सी गेला, इथं खाली येणार नाही कारण ते काय आहे, डाव्या आणि उजव्या बाजूला आहे म्हणून डी पण गेला, उरला काय,
बघा ह्या पद्धतीने सोडलं तर उत्तर तुम्हाला लगेच क्विकली मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक ए. पुन्हा इथून वरती उघडलं, आता उत्तर मिळालेलं तरी समजून घ्या, वरती उघडलं तर त्याच पद्धतीने या ठिकाणी असे चौरस तयार होतील. बघा अशी आकृती तयार होते. मग ही तयार केल्यानंतर हे कट केलेले, हे कट केलेले भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून सांगितलं मी तुम्हाला, सुरुवातीला सांगितलं की कागद घ्यायचं, चौथीचे पेपर दिल्यानंतर आता तुमच्याकडे कोऱ्या वह्या किंवा भरलेल्या वह्या असतील, जेही पान उरलेले त्या पानांचा या ठिकाणी वापर करून घ्यायचा, एक वही काढून ठेवायची रद्दी देण्या अगोदर. आता पुढचा प्रश्न बघूया, तिसरा. वरची बाजू खाली, नंतर इकडे, नंतर आल्यानंतर मध्ये या बाजूला काय केलेलं आहे, त्रिकोण तयार होतोय बघा. असा एक त्रिकोण तयार होतं, म्हणजे तिथं कट केलेलं आहे. मग कट केल्यानंतर हा सेंटरचा भाग येतोय असा. बघा ह्या ठिकाणी असा तयार होतोय, असा कट होणार आहे. असा नंतर उघडल्यानंतर ही बाजू वरती जाईल, वरती उघडल्यानंतर पुन्हा काय तयार होतोय, असा ती घडी तयार होते. म्हणजे एक हा कट असा झाला, एक कट असा झाला. उघडल्यानंतर मग असा जो आहे इथं दिसत नाही, म्हणून हा गेला, इथं पण नाही, बाजूच्या कोपऱ्यांवर नाहीये म्हणून हा गेला. मग उरला काय, पर्याय क्रमांक डी. आता वाटतं विद्यार्थी मित्रांनो, सोपे प्रश्न वाटतायत ना आता. हा, जसं जसं तुम्ही याचा सराव करणार तुम्हाला ते आणखी सोपं वाटेल. पुन्हा एक चौथा प्रश्न घेतो आणि तुम्हाला HW देतो, कारण मी जर पुन्हा आणखी 8 प्रश्न केले तर वेळ खूप लागेल आपल्याला सोडवायला. बघा आता या ठिकाणी चौरस आहे, पण तो घेताना बघा कसा दिलेला आहे, त्रिकोणासारखी त्याची घडी केलेली आहे. मग ही बाजू ह्याच पद्धतीने इकडे आणलेली आहे, आणल्यानंतर हा त्रिकोण तयार होतोय बघा असा. त्या त्रिकोणात पुन्हा अशी घडी, ही बाजू वर खालची वर घेतलेली आहे, आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी असा त्रिकोण कट, असा त्रिकोण तयार होतोय. आणि त्या त्रिकोणात इथं काय दिलेलं आहे, चौरस, छोटासा चौरस भाग त्यांनी कट केलेला आहे. मग कट केल्यानंतर जेव्हा उघडणार तर तो असा तयार होईल, हा भाग इथं जॉईन होईल. मग इथं दोघी काय असतील, असे दिसतील आयताकृती. इथं तसे नाही, वेगवेगळे दाखवलेत म्हणून हा येणार नाही. तो एकच नाही, कारण मध्ये तो काय रेषेला टच नाही, तिथं मध्ये इथं गॅप दिलेला आहे म्हणून हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. उरला काय, पर्याय क्रमांक बी. म्हणजे जसं जसं आपण सराव करणार तसं तसं तुम्हाला क्लिअर होईल. पुन्हा उघडल्यानंतर ही बाजू इकडे आली का पुन्हा इथं तयार होईल. म्हणजे हे कुठं दिसतंय, फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये. लक्षात येत आहे का, कापलेला जो भाग आहे तो असा दिसेल. म्हणून याचा आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सराव करून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने आता पाचवा जो आहे हा थोडा वेगळा दिसतोय म्हणून हा पण घेऊन टाकतो. बघा वरची बाजू खाली आली, एवढं तुम्हाला कळलंय. ही बाजू इथं घेतली, ही बाजू इथं घेतली, आणि नंतर एक काय केलेलं आहे, मध्ये त्रिकोणी कट केलेला आहे. मग कट केल्यानंतर तो जो त्रिकोण आहे तो असा भाग आहे, तो उघडल्यानंतर तो इकडे येईल. सुरुवातीला ही बाजू उघडेल तर या ठिकाणी असा त्रिकोण दिसेल. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं खाली भाग दिलेले हे वरती आहेत म्हणून सी आणि डी गेला, कारण खाली भाग येणार नाही, कारण याचे टोक वर आहेत. नंतर बघा माझ्या हाताकडे लक्ष द्या, ही बाजू खालून अशी वर जाणार आहे. मग वर जात असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेले पाण्यातील प्रतिबिंब शिकला असणार चौथीला, जर स्कॉलरशिप पेपर दिला असेल तर ही बाजू वर गेल्यानंतर हे जो खाली त्रिकोणाची रेषा आहे ती वर जाईल अशी, आणि असा त्रिकोण तयार होईल. बघा ह्या पद्धतीने, म्हणजे याचे टोक वर आणि वरच्या त्रिकोणाचे टोक खाली. ह्याच पद्धतीने कुठे इथं दिसतंय का, इथं वरती दोघी बाजूला म्हणून येणार नाही. याचे दोघी समोरासमोर टोक फक्त ए मध्ये दिसतंय. म्हणजे ह्या पद्धतीचा तुम्हाला विचार करायचा आहे. वाटल्यास तर आणखी या प्रश्नांचा सराव करा. जर काही अडचण असेल तर मला कळवायचं. रेग्युलर ज्यावेळेस पुस्तकाला सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला आणखी समजावून देईल. चला विद्यार्थी मित्रांनो, HW घ्यायचं आहे 6, 7, 8 तुमचा HW. व्हिडिओ थांबवायचं वाटल्यास तर. चला पुढचे प्रश्न घ्या. 9, 10, 11, 12, 13 HW घ्या विद्यार्थी मित्रांनो. लगेच मी पुढचं पान घेतोय, कारण तुम्ही वाटल्यास तर व्हिडिओ थांबवून घ्यायचा. चला 13 पासून तर 17 पर्यंतच पण पुन्हा HW आहे. पुढचं पान विद्यार्थी मित्रांनो 18 ते 21. वाटल्यास तर मी थोडं बाजूला सरकलेलो आहे, पुन्हा व्यवस्थित थांबून घ्यायचा व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा.
शेवटचं पान आहे 22 ते 25. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा HW घेतला गेला असेल. आता भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.